इस बीच खेले जाने वाला मैच वेआरटी सॉरी खरपत और शीतपाड़ा के बीच में किरण अगले ओवर के पहली गेंद करेंगे, सामना करेंगे शरद ऑन साइड पर दिया बल्ले का किनारा और पहले विकेट का पतन। शरद जो कि राइट हैंड बल्लेबाज ऑन साइड पर फ्लिप करना चाहते थे, गेंद गई थर्ड मैन में, वहां पे फील्ड होते हुए पहले विकेट की सफलता यहाँ पे किरण को। एक विकेट के नुकसान पर कोई रन की गुंजाइश नहीं। अनंत माननीय श्री अनंत मराडे यांचं स्वागत करतील आमचे सरपंच अंकुशजी बरतड। अनंतजी मराडे यांचं स्वागत करताना सरपंच अंकुशजी बरतड, धन्यवाद। पहली गेंद थी जो कि ऑन स्टिक पर थी, जो टप्पा खाने के बाद थोड़ी सी ऊंची रही थी। बल्लेबाज में जो ऑन साइड पर फ्लिप करना चाहते थे, कट करना चाहते थे, लेकिन बल्ले का किनारा लेकर गेंद गई थर्ड मैन में, जहां पे फील्ड होती हुई एक आसान सी सफलता प्राप्त की है किरण ने। किरण अच्छी लेन लाइन से गेंदबाजी करते हुए और की अगली गेंद करेंगे, नए बल्लेबाज खेलेंगे। फिर से एक बार ऑन साइड पर गेंद थी, बल्ले का किनारा ले, वहां पे अच्छी फील्ड होती हुई एक ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाज को। इस एक रन के साथ अपना टीम का और खुद का खाता खोला है बल्लेबाज गुरुनाथ ने। काफी अच्छी लेन लाइन से गेंदबाजी करते। फिर से एक बार किरण अपनी ओर की अगली गेंद करेंगे, सामना करें लेफ्ट हैंड बैट्समैन। अच्छी गेंदबाजी, काफी अच्छी लेन लाइन से गेंदबाजी करते हैं यहाँ पे, कोई रन की गुंजाइश नहीं। गेंदबाज की ओर अगली गेंद, फिर से एक बार बल्ले का किनारा, लेकिन कैच छूटा है, लेकिन एक रन लेने में कामयाब रहे बल्लेबाज। इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2-1 विकेट के नुकसान पर। किरण अपने ओवर की अगली गेंद करेंगे, अभी स्ट्राइक पर आए गुरुनाथ। काफी अच्छी लेन लाइन से गेंदबाजी अभी तक। ओ जो टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही थी, बल्लेबाज को समझ में नहीं आई, लेकिन लेग बाइज के ओर से एक रन चुरा लिया बल्लेबाज ने, गुरुनाथ ने। इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर 3। अभी भी पहली ओवर की शेष गेंदे, जो कि पहली ओवर सर्कल के अंदर है। किरण अच्छी लेन लाइन से गेंदबाजी करते हुए पेवलिंग छोर से अपना 10-12 कदमों को रन अप लेते हुए किरण की अगली गेंद, सामना करेंगे लेफ्ट हैंड बैट्समैन और हाफ डिलीवरी है। टप्पा खाने के बाद थोड़ी सी ऊंची रही गेंद, सीधी विकेट पर 10 स्थानों में, कोई रन की गुंजाइश नहीं। पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 1 विकेट के नुकसान पर 3। पहली ओवर किरण की थी, जो अच्छी गेंदबाजी किरण ने की। एक विकेट लेने में कामयाब रहे, जो कि शरद पहले गेंद पर ऑन स्टिक पर गेंद थी, जो कि टप्पा खाने के बाद थोड़ी सी ऊंची रही थी, बल्ले का किनारा लिया बल्ले ने और एक आसान सा कैच मिला और आसान से एक सफलता प्राप्त की किरण ने। अपने पहली ओवर की डिलीवरी में 1 विकेट की सफलता लेकर 3 रन दिए खाली। देख लें
अगली ओवर कौन करेंगे? बीआरटी खरपत की ओर से कांतिलाल अपना खुद का पहला और टीम के लिए दूसरे गेंदबाज है कांतिलाल। और कांतिलाल का सामना करेंगे राइट हैंड बल्लेबाज गुरुनाथ। ओ ऊपर से खेलना चाहते थे, बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं रहा। गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन की गुंजाइश नहीं। काफी अच्छे लेंथ से सूझबूझ के गेंदबाजी देखने को मिल रही है यहाँ पे खरपत की ओर से। कांतिलाल अपनी ओवर की अगले गेंद करेंगे फिर से एक बार, और अभी फाइन लेग की तरफ खेला है गेंद। वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं, गेंद सीधी सीमा रेखा के अंपायर डिसीजन। बॉन्ड लाइन के बाहर 4 रनों के लिए गुरुनाथ के बल्ले से ये पहले चौका आता हुआ। फिर से एक बार ऑन साइड पर कट कर दिया, वहां पे फील्डर मौजूद है, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों में। इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 1 विकेट की नुकसान पर 8। काफी सूझबूझ की गेंदबाजी देखने को मिल रही है। दूसरी गेंद थोड़ी सी महंगी थी, जो कि फाइन लेग की तरफ खेला था शॉट गुरुनाथ ने। वहां पे कोई फील्डर नहीं था, इसलिए 4 रन आसानी से प्राप्त किए बल्लेबाज गुरुनाथ ने। कांतिलाल और की अगली गेंद करेंगे। अभी ओपनिंग करने के लिए बल्लेबाज लेफ्ट हैंड बैट्समैन, और बल्ले का किनारा और एक विकेट का पतन। काफी सूझबूझ के काफी लेंथ लाइन से गेंदबाजी करे यहाँ पे। और लेग स्टिक के बार गेंद थी, लेग स्टिक के बाद काफी बार अंपायर, हमारे मेन अंपायर मराठे सर ने वाइट करार दिया और 1 रन का इजाफा। आणि सर्वांसाठी एक उत्कृष्ट असं पारितोषिक आलेलं आहे। ग्राउंडच्या बाहेर जो षटकाराचं कॅच घेईल प्रेक्षक, त्याला सरपंच अंकुशजी बरतड यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे। सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे। षटकाराच्या बाहेर जो प्रेक्षक कॅच घेईल त्याला अंकुशजी बरतड यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे। और के अगली गेंद करेंगे गुरुनाथ, खेलेंगे। अच्छा फ्लिप कर दिया गेंद, वहां पे अच्छी फील्ड भी देखने को मिल रही है। और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेटों की नुकसान पर 11। काफी अच्छी लेंथ लाइन से गेंदबाजी देखने को मिल रही है अभी तक खरपत की ओर से कांतिलाल। और गेंद जरूर हवा में है, और गेंद गई बाउंड लाइन के बाहर 6 रनों के लिए डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर।
इस 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेटों के नुकसान पर 17। और अभी थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी, लेंथ खोई हुई है यहाँ पे, भटके हुए गेंदबाज यहाँ पे, और 1 रन का इजाफा। काफी अच्छी डिलीवरी, गेंद जो टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही थी, गेंद सीधे विकेट के पर्दे स्थानों में, कोई रन की गुंजाइश नहीं। किरण अपने ओवर की अगली गेंद करेंगे और फिर से एक बार गेंद जरूर हवा में, वहां पे फील्डर खुद किरण मौजूद है और एक आसान सा कैच छूटा है। 1 रन लेने में कामयाब रहे और दूसरे रन की कोशिश, रन आउट का चांस, और रन आउट होकर पेविलियन वापिस होते हुए गुरुनाथ। गुरुनाथ की जगह नए बल्लेबाजी करने के लिए आए नए बल्लेबाज सागर। किरण अच्छी लेन लाइन से गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर हुआ है 3 विकेट के नुकसान पर 19। अभी भी तीसरे ओवर की शेष गेंदे। किरण अपनी ओवर की अगली गेंद करेंगे, सामना करेंगे नए बल्लेबाज सागर, और लेग स्टिक पर गेंद थी, लेग स्टिक के काफी बार गेंद, और 1 रन का इजाफा, अंपायर का वाइड करार इशारा। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 विकेटों के नुकसान पर 20। पहली ओवर जो किरण ने डाली थी, काफी अच्छी लेन लाइन से गेंदबाजी की थी पहली ओवर में, लेकिन थोड़े से महंगे साबित होते हुए किरण। लेकिन अभी एक सर्कल के अंदर अच्छा सा कैच, चौथी सफलता यहाँ पे। धन्यवाद डीजे। किरण अपनी ओवर की अगली गेंद करेंगे, नए बल्लेबाज आए सोनू। फिर से एक बार ऊपर से खेलना चाहते थे, पूरे से चूके। अच्छी लेन लाइन से गेंदबाजी, जो कि पहली गेंद थी थोड़ी सी महंगी साबित हुई थी किरण के लिए। उसके बाद अच्छा कमबैक किया है किरण ने, और शॉर्ट पॉइंट पे खेलना चाहते थे गेंद की। बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए, शॉर्ट लेग बाउंड्री के बाहर। इस 4 रन का स्कोर आगे बढ़ता हुआ 24। टाइमपास नकोय कृपया। तीन ओवर के साथ बाद सिद्धपाड़ा का स्कोर हुआ है 4 विकेटों के नुकसान पर 24। आखिरी ओवर लेकर आए मधुकर, हाफ डिलीवरी,
बल्ले का संपर्क नहीं हुआ, लेकिन मिसफील्ड होते हुए एक रन चुराया, दूसरे रन की कोशिश और दूसरा रन भी आसानी के साथ लिया। इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26। पहली गेंद थी जो हाफ डिलीवरी थी, उतना अच्छा फायदा नहीं, बल्लेबाज मुझे समझ में नहीं आई, फ्लिप कर दिया शॉर्ट लेग पर। 2 रन चुराया बल्लेबाज ने। मधुकर अपनी ओर की अगली गेंद करेंगे और ऊपर से खेलना चाहते थे, पूरी तरह से चुके, लेकिन लेग बाइट के रूप में 1 रन चुरा लिया। 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाज को। इस 1 रन के साथ शीतपाड़ा का स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 27, 4 विकेटों के नुकसान पर। अभी भी आखिरी ओवर की शेष गेंदें। मधुकर अपनी ओवर की अगली गेंद करेंगे पेविलिंग छोर से, और गेंद जरूर हवा में, देखना ये कैच होता है क्या, और एक आसान सा कैच छूटा है। 2 रन लेने में कामयाब रहेंगे बल्लेबाज। इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29। अभी अच्छी लाइन से गेंदबाजी करे यहाँ पे मधुकर, लेकिन उतनी अच्छी फील्ड नहीं देख रहे मिल रहे यहाँ पे खरपत की। एक आसान सा कैच था। मधुकर फिर से एक बार और क्या अगली गेंद करेंगे, और फाइन लेग की तरफ खेलना चाहते हैं बल्लेबाज। बल्ले का और बैट का कोई संपर्क नहीं। अभी भी आखिरी ओवर की शेष गेंदे। मधुकर अपनी ओवर की अगली गेंद करेंगे, और लॉन्ग ऑन की तरफ खेला है शॉट। वहां पे अच्छी फील्ड होती है, एक जो दूसरे की कोशिश, रन आउट का चांस, और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट 2 बल्लेबाजों में। इस 2 रन के साथ स्कोर वो का आगे बढ़ता हुआ 31, 4 विकेटों के नुकसान पर। अभी भी आखिरी ओवर की शेष गेंदे। मधुकर की अगली गेंद, और गेंद फिर से एक बार ऊपर से खेला है शॉर्ट लेग पर। वहां पे फील्डर मौजूद, और फिर से एक बार मिस फील्ड, गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर हुआ है 35। 4 ओवर की समाप्ति बाद स्कोर हुआ है 35। बॉल द्या पंचांकडे। VRT चषक 2021 सत्यसाई सेवा समिती यांच्या संयुक्त मनाने मित्रांनो, आदिवासी गटासाठी एक पर्वणी VRT चषक 2021 दिवस क्रमांक पहिला, आणि दिवस क्रमांक पहिला मी म्हणेल दुपारचं सत्र नुकताच सुरुवात झालेली आहे। सूर्याची किरण अगदी चहूबाजूने आपण पाहतोय, प्रखर उष्णता या ठिकाणी पाहायला मिळते। प्रेक्षक वर्ग देखील अतिशय मी म्हणेल या ठिकाणी चौफेर गर्दीमध्ये पाहायला मिळतंय, पॅक क्राऊड आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेल
उष्णता वाढत असताना देखील प्रेक्षक एका जागी उभे राहून या मॅचचा आनंद घेत आहेत. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली जाते. गौरव सावंत यांची संपूर्ण टीम, ओमकार सावंत अगदी मी म्हणेल चाणाक्ष पद्धतीने सहकार्य करतायत आणि लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवली जाते. मित्रांनो, काल 3 दिवस अक्षरशः मी म्हणेल शहापूर तालुका छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 या ठिकाणी फळदेसर होते. त्यानंतर आजपासून निश्चितच VRT चषक 2021 मध्ये फळदेसर आहेत. शहापूरकरांना निश्चित मिस करत असेल, मात्र आपल्या मातीसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या अभिमानासाठी निश्चितच ही स्पर्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण मराठी भाषेचं ज्ञान असेल, मराठी भाषेची अस्मिता, मराठी संस्कृतीची जिज्ञासा वाढवण्याची क्षमता असलेला बांधव म्हणजे माझा आदिवासी बांधव. आणि माझ्या आदिवासी बांधवांनी ही संपूर्ण स्पर्धा माझ्या आदिवासी खेळाडूंना निर्माण करून देणार एक व्यासपीठ 35 धावा 36 धावा जिंकण्यासाठी हवेत. हो हो, पहिला चेंडू इम्प्रोव्हायझेशन, क्या बात है. फर्स्ट चेंडू, पहिला चेंडू डेलिस्कोप आपण म्हणू शकतो दिलशन टाइप आज स्कूप पाहायला मिळाला. आणि पहिला चेंडू इन्फिल्टर डोक्यावरून लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. गुड शॉट. 36 धावांची गरज असताना 4 धावा दाफलकर अंकित झाल्यात, राहिल्या त्या 32. पहिले षटक गोलंदाजीच्या पूर्णपणे पेचचा वापर केला, गोलंदाजीच्या मी म्हणेल गतीचा वापर केला, इम्प्रोव्हायझेशन दाखवलं आणि डेल स्कूप पाहायला मिळाला. गुरुनाथ बॉलिंग मार्कवर आहे, चांगली बॉलिंग करावी लागेल. ही मॅच जिंकायची असेल तर व्यासपीठावर आमचे सोमनाथजी गरत तलवाडाचे उपसरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या मॅचचा आनंद लुटला जात आहे. सर्व अतिथी यांचं देखील सहर्ष स्वागत. ओ हो, क्लासिक स्क्वेअर कट. चेंडू फरार, चेंडू थांबणार की बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिवळ्या पट्टीला मी म्हणेल सलामी देणारा, स्पर्श करणारा आणि या ठिकाणी खरपत संघाला या ठिकाणी मी म्हणेल आनंद हर्ष देणारा हा चौकार. क्या बात आहे, काय बॅटिंग करतो या ठिकाणी वसंत. ओ अजून एक दर्जेदार फटका. ओ माय गुडनेस, याला म्हणतात बुद्धी चातुर्य, याला म्हणतात मी म्हणेल दिलशन स्कूप आणि याला म्हणतात वसंत आलाय पुन्हा फॉर्म मध्ये परत. चौकार. धन्यवाद डीसी. 3 चौकार, 3 चेंडू, 3 चौकार या ठिकाणी पाहायला मिळाले. क्या बात आहे. अगदी मी म्हणेल संपूर्ण प्रेक्षकांची मन या ठिकाणी जिंकतोय वसंत. हो अजून एक दर्जेदार फटका. यावेळेस पॅडल स्वीप चेंडू वेगाने सीमारेषेचा वेध घेणार. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. मॅच ओहो, ही मॅच लवकर फिनिश होणार. कारण मला अगदी आठवतं 1983चा वर्ल्ड कप. मित्रांनो, 1983च्या वर्ल्ड कप मध्ये संदीप पाटील अगदी नवीन होते. पांडू संदीप पाटील अगदी नवीन होते आणि त्यावेळेस संदीप पाटील यांनी बॉब विलिस या गोलंदाजाला 6 चेंडू 6 चौकार मारले आणि त्यावेळेस व्हीव रिचर्ड्सने त्यांना पार्टी दिली होती. यावेळेस मला वाटतं ही मेजवानी स्वीकारता आली नाही आणि वसंत यावेळेस झेल देऊन परतलाय आपल्या तंबूच्या आशेला. मात्र मी म्हणेल क्या बात आहे, काय बॅटिंग केली. सोळा धावा अफजलकर अंकित झाल्यात.
17 धावा धावलकर अंकित झाल्यात. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर 17 धावा खर्च केल्या गुरुनाथनी. पहिले 4 चेंडू 4 चौकार आणि तदनंतर मी म्हणेल 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले. धावसंख्या धावलकर 17 धावा, एक गडी जरी मिळवला असेल मात्र मी म्हणेल 36 धावींची गरज असताना 17 धावा देणं म्हणजे ऑलमोस्ट 50% मॅच ही कठीण करून टाकली. चापाच्यावाडी संघाचे कर्णधार आणि कळंपाडा संघाचे कर्णधार. आपण टॉस साठी यायचे, त्वरित यायचे, लास्ट कॉल असेल. अशोक गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अपील केली गेली आहे लिडिंग एज आणि अशोकला पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलंय. अजून एक फलंदाज बाद होत आहे. दुसरा झटका यावेळेस आपण पाहतोय खरपत संघाला. डीजे कळंपाडा संघाचे कर्णधार. कळंपाडा संघ आपण चला टॉस साठी यायचे. कळंपाडा संघ 17 धावा धावलकर अंकित झाल्यात. 36 करायचे. ओहो यावेळेस सॉफ्ट हँड मध्ये डायरेक्ट हिट आणि रॉंग थ्रो. कारण जर या एंड कडे जर थ्रो केला असता तर मी म्हणेल विकेट मिळाली असती, मात्र मी म्हणेल रॉंग एंड कडे थ्रो केला. विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो केला आणि परिणामी 1 धाव मिळाली. 18 धावा धावफलकावर. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. दुसरं षटक या ठिकाणी हाताळतायत अशोक. चांगली बॉलिंग करतोय अशोक, कारण गुरुनाथ अतिशय महागडा ठरला. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः 17 धावा त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 17 धावा त्यांनी खर्च केल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली वसंतची. 4 चौकार मारले होते वसंतनी. हो हो क्या बात आहे. चांगला फटका होता मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये वेगाने आले आणि एकच धाव मिळेल. या ठिकाणी गॅप खूप आहेत मात्र बॅट्समनला ते गॅप शोधावे लागतील. कारण मित्रांनो रस्ता जरी आपला असेल मात्र आपला रस्ता शोधणं हे आपलंच कर्तव्य असतं. कळंपाडा संघाचा कर्णधार जर 2 मिनिटांमध्ये आले नाही तर 2 रनची पेनल्टी. हो सॉफ्ट हँड मध्ये झेल होऊ शकतो आणि यावेळेस कव्हर पॉइंट मध्ये शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा झेल फलंदाज बाद. टॉसचा कार्यक्रम होतोय. कळंपाडा विपक्ष चापेचेवाडी. टॉसचा कार्यक्रम होतोय. कळंपाडा टॉस विन आणि फिल्डिंग घेतलेले. क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय टॉस जिंकून. ओहो यावेळेस ऑफस्टंप वरनं थोडस गुडलेंथ पण एक्स्ट्रा बाउन्स होते. विकेट किपर चांगले पाहायला मिळते मात्र बॅट्समन थोडस मी म्हणेल या ठिकाणी बॅकफुटला जातोय. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी तुम्ही चांगली फटकेबाजी करू शकत नाही. फ्रंटफुटला यावं लागेल, इम्प्रोव्हायझेशन दाखवावं लागेल. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट फटके खेळावे लागतील. ओ रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला होता. यावेळेस बीट होतोय. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळाली अशोकची. या षटकामध्ये अशोकने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स मिळवल्या. 19 धावा धावफलक अंकित झाल्यात. 36 करायचे.
शरद येत आहेत. चांगला चेंडू यावेळेस हाताळला. एक चांगले लेग ब्रेकर आहेत. गुड बॉलिंग. ही मॅच जर जिंकायची असेल शितपाडा संघाला ती ओव्हर ऍटलिस्ट मी म्हणे 1 ते 2 धावांचीच असायला हवी. तरी मॅच तुम्ही जिंकू शकता किंवा बनवू शकता. ओहो लॉफ केला आणि मध्ये क्षेत्ररक्षक असेल. चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक वेगाने येईल. दुसरी धाव आणि फलंदाज दुसरी धाव कंप्लीट करू शकत नाहीये. बॅट्समन बॅक टू दी पवेलियन. आत्महत्यारूपी हा फलंदाज बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद होतोय या ठिकाणी. चौथा भावेश जात आहेत. अगदी सोपी होती मात्र या ठिकाणी कठीण करून बसलेत खरपत संघ. खरपत संघ निश्चितच या ठिकाणी मॅच खूप कठीण करून बसलेत. ओ झेल आणि झेल सोडलाय. खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. किरणचा झेल सोडणं किती महागडा ठरू शकतो या ठिकाणी शितपाडा संघाला येणारे चेंडू सांगून जातील. मात्र मी म्हणेल हाफ चान्सेस देखील तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. कारण यावेळेस खूप मोठी चुकी केली आहे. झेल सोडणं फुलटा चेंडू फटका चांगला आहे. झेल होऊ शकतो आणि खराब प्रदर्शन मी म्हणेल. झेलवर गेले नाही आणि परिणामी 4 धावा. अतिशय खराब जजमेंट. जजमेंट चुकलं. आयुष्यामध्ये निर्णय क्षमता फार महत्वाची असते मित्रांनो. असे जर निर्णय घेतले तर तुम्ही यशस्वी होणार नाही. चेंडूवर जायचं होतं. चेंडूवर गेले असता तर झेल देखील झाला असता. मात्र तुम्ही जर म्हणाल की देव माझ्याजवळ येईल आणि मला वाचवेल, चालणार नाही. देव आलाच असतो. तो फक्त तुम्हाला ओळखायचा असतो. ओहो डॉट चेंडू. धावसंख्या धावफल कव्हर 26 धावा. आयुष्यामध्ये जी माणसं कार करतात कधीच यशस्वी होत नाही. ओ मोठा फटका. आता तरी झेल असेल आणि पकडलेला आहे. आता मात्र कारण दिलं तरी चालेल की चांगला झेल पकडलाय. गुड कॅच. फायनली चांगला झेल पकडलाय. धन्यवाद. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू खुर्चीवर बसले नाहीयेत 2 रनांची पेनल्टी लागेल. खुर्चीवर बसा. प्रेक्षक वर्ग त्या डगआउट मधून बाजूला व्हायचंय. फक्त 12च खेळाडू त्या ठिकाणी असतील. 11च खेळाडू असले पाहिजेत आणि 12वा खेळाडू मी इकडे पाठवून द्यायचंय. त्या व्यतिरिक्त कोणते जर बाहेरचे दिसले तर पेनल्टी लागेल. कोणी बसू नका तिकडे दुसऱ्या टीमचे. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. याकडे दक्षता घ्यायची, नोंद घ्यायची. 6 चेंडू मध्ये तुम्हाला 10 धावा काढाव्याच लागतील. सामना तुम्ही जिंकू शकता. यावेळेस कांतीलाल बॅटिंग मार्कवर येत आहेत. ओहो ऑन साइडला यावेळेस थांबून खेळताय. टीम मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील मिड विकेटला. गॅप मध्ये जरी तुम्ही खेळले अगदी छोट्या बॅट क्लिपने जरी खेळले तरी 2 धावा मिळू शकतात. कारण 90 मीटरची बाउंड्री आहे. 90 मीटरची बाउंड्री तुम्हाला सहजासहजी पार करता येणार नाही. अशा वेळेस जितके गॅप मध्ये खेळाल तितक्या धावा तुम्हाला येऊ शकतात. 5 चेंडू 8 धाव्यांची गरज. या ठिकाणी प्रत्येक निर्धाव चेंडू हा शितपाडा संघामध्ये संजीवनी निर्माण करून देईल आणि प्रत्येक चेंडू 2 धावा या खरपत संघाला विजयाच्या समीप घेऊन जाईल. ओ गरज होती का या फटक्याची याचं निरीक्षण, याचं परीक्षण आणि याचा अभ्यास कांतीलालला करावा लागेल. रिव्हर्स स्वीप खेळायच्या प्रयत्नामध्ये डॉट होत आहे. 4 चेंडू 8 धावा. सामना अतिशय मी म्हणेल कठीण करून बसलेत.
अजूनही मॅच तुमच्या हातात आहे, तुम्ही जिंकू शकता. ओहो क्या बात आहे, नाईस बॉलिंग, क्लासिक बॉलिंग, चांगली बॉलिंग, दर्जेदार चेंडू, गुड लेंथ वरनं आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कोणत्या प्रकारची धाव नाही, 3 चेंडू 8 धावा. मॅच कांतीलालनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड सारखी झाली, कारण 5 चेंडू 8 धावा असताना 2 चेंडू निधाव खेळलाय. ओ फटका चांगला आहे, डी मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील आणि हा चेंडू थांबणार नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मी म्हणेल सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार, दर्जेदार चौकार. दोन चेंडू 4 धावा. क्या बात आहे, 2 चेंडू 4 धावा. डीजे 2 चेंडू 4 धावा. मॅच काय रंगली. एका चेंडूवर मॅच खरपतकडे येते, तर एका चेंडूवर मॅच चितपाडाकडे येते. ओ विकेट गेला जातो, जेल उचलतो, जेलवर गेलेत आणि जेल सोडलाय. स्वतः मी म्हणेल एवढं मोठं नुकसान करून घेतलंय आणि किती धावा, 3 धावा मिळतील. खरं प्रदर्शन. क्या बात आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकेल सांगू शकत नाही. एव्हरी प्रेडिक्शन शुड बी फेल. एक चेंडूत 1 धाव काढावीच लागेल आणि कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू मध्ये 1 धाव काढावी लागेल. आतापर्यंत 9 काढल्यात, जर ही धाव जर काढली नाही तर त्या 9 धावेला अर्थ नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही 99 धावा केल्यानंतर ती 1 धाव झाल्यानंतर 100 होतं, अगदी त्याप्रमाणे ही 1 धाव काढली तर त्या 9 धावेला अर्थ राहणार आहे. शितपाडा संघ 1 चेंडू डॉट करा, तुम्ही जिंका. खरपत संघ 1 धाव काढा आणि तुम्ही जिंका. कोण जिंकेल हा रणसंग्राम पाहूया. 1 चेंडू 1 धाव. मित्रांनो, जर सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. जर तुमच्याकडे टाळ्या असतील तर ते वाजवायला काही हरकत नाही. पैसे देऊन तर टाळ्या वाजवायला लागत नाही. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. जिस बाग में ना हो माली, जिस खाने में ना हो थाली, और जिस क्रिकेट में ना हो ताली, वो किस काम की. 1 चेंडू 1 धाव. ओ फटका चांगला आहे आणि विजयी होतोय खरपत संघ. शितपाडा संघाने स्वतः ही मॅच गमावलेली आहे आपल्या चुकीमुळे. अभिनंदन, कौतुक. शितपाडा संघ तुमचं देखील मी कौतुकच करेल. मात्र तुम्ही चुकीच्या मी म्हणेल निर्णयांमुळे जे झेल सोडले, 3 झेल सोडल्यामुळे मला वाटतं ही मॅच तुमच्या हातातून गेलीये. खरपत संघ संघर्ष करत, रडत, झगडत, संघर्ष करत फायनली सामना जिंकलेत. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. डीजे